शिंदेंच्या शिवसेनेच्या हॉटेल पॉलिटिक्समुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आलंय। रोज नवनवीन राजकीय समीकरणांच्या चर्चा समोर येत आहेत। महापौर पदासाठी सुरू असलेल्या राजकीय चढाओढीत आता एकनाथ शिंदेंनी अखेर त्यांची भूमिका जाहीर केली आहे। जनतेनं जो महायुतीला कौल दिलेला आहे तो आम्ही स्वीकारलेला आहे। जिथे महायुतीत लढलो तिथे महायुतीचाच महापौर होईल असं एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले। काही लोकांकडून जाणीवपूर्वक बातम्या पेरल्या जात आहेत, पण आम्ही मुंबईकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असंही शिंदे म्हणाले। शिवसेनेच्या नगरसेवकांचा हॉटेलमधला मुक्काम वाढण्याची शक्यता आहे। नगरसेवकांचे पालिकेतील गॅजेट येण्यास उशीर होणार आहे। गॅजेट उशिरा येणार असल्यानं मुक्काम वाढण्याची शक्यता आहे। शिवसेनेचे नगरसेवक उद्या गॅजेट सबमिट करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर सकाळी 11 वाजता कोकण भवनात गॅजेट सबमिट करण्यात येईल। लोकशाही मराठीला खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली। दरम्यान खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना एक टोला लगावलाय। शिंदेंना नगरसेवकांना का डांबून ठेवावं लागलंय। भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना देखील कुठेतरी ठेवण्यात येणार अशी माहिती आहे। त्यामुळे कोण कोणाला घाबरते हेच कळत नाही, आम्ही फक्त मज्जा बघतोय असं देखील संजय राऊत म्हणाले। आमचे नगरसेवक जे आहेत हे आपापल्या घरी आहेत। आमच्या नगरसेवकांची बैठक मातोश्रीवरच होते आणि ते आपापल्या गाड्याने येतात आणि निघून जात आहेत। तुम्हाला तुमचे नगरसेवक डांबून का ठेवावे लागले याचं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे। मुंबईतले नगरसेवक तुम्हाला किंवा कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक तुम्हाला या पंचतारांकित कैदखान्यामध्ये डांबून का ठेवावे लागले। आमचे नगरसेवक आपापल्या घरी आहेत, ते रिचेबल की नॉट रिचेबल नंतर बघू। नाही बघा, अजून आम्ही काहीच ठरवलेलं नाही। आता आम्ही फक्त मजा बघतो। कोणी पंचतारांकित हॉटेलमध्ये आहेत। आता माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवकांना सुद्धा कुठेतरी हलवत आहे। हे कोण कोणाला घाबरते? सरकार आहे। एकनाथजी शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले की त्यांचे नगरसेवक सगळ्यांची ओळख व्हावी, एकत्रित बसावे, पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीने कामं करता यावी यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना हॉटेलमध्ये ठेवलेलं आहे। याच्यामध्ये गैर काय? आपले नगरसेवक एकाच ठिकाणी बोलवून त्यांचा ओळख व्हावी, पुढची कामं सांगावी, पुढचं मार्गदर्शन व्हावं यासाठी एकत्रीकरण होत असतं। आणि एकनाथजी शिंदे यांना भीती असण्याचं कारण नाही, भारतीय जनता पार्टीला भीती असण्याचं कारण नाही। आम्ही एक आहोत। आम्ही एकत्रित निवडणुका लढल्यात। आम्ही येणाऱ्या काळामध्ये जनतेची सेवा देखील एकत्रित करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।